शूरवीरांचा जिल्हा म्हणून महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्याची ओळख आहे? सातारा. देवदेवतांचा जिल्हा म्हणून महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्याची ओळख आहे? बीड. महाराष्ट्रातील आदिवासी जिल्हा म्हणून कोणत्या जिल्ह्याची ओळख आहे? नंदुरबार. कृष्णा नदीचे उगम स्थान कुठे आहे? महाबळेश्वर. सातारा. तृतीय रत्न हा ग्रंथ कोणी लिहिला? महात्मा फुले. किमतीने समान असलेल्या अपूर्णांकाला काय म्हणतात? सममूल्य. किरणांचे नाव सांगताना कोणत्या बिंदूपासून सुरुवात करतात? आरंभ बिंदू. आकृतीच्या सर्व बाजूंच्या लांबीची बेरीज म्हणजे काय? परिमिती. अनियमित आकृतीचे क्षेत्रफळ काढण्यासाठी कशाचा उपयोग करतात? आलेख. कागद. दोन संख्याची भागाकाराने तुलना करणे म्हणजे काय? त्या संख्येचे गुणोत्तर. ग्रह कशाला म्हणतात? स्वतःचा प्रकाश नाही असे. वातावरणाचे किती थर असतात? 5. सूर्यापासून येणारी अतिनील किरणे कोणत्या वायू शोषून घेतो? ओझोन. लक्षद्वीप हे बेटे कोणत्या समुद्रात आहेत? अरबी समुद्र. डोळ्यात अंजन घालणे म्हणजे काय? चूक लक्षात आणून देणे. नाण्यांच्या समूहाला काय म्हणतात? चळत. उंटाच्या समूहाला काय म्हणतात? तांडा. वाघाच्या समूहाला काय म्हणतात? वृंद. दासबोध व मनाचे श्लोक कोणी लिहिले? समर्थ रामदास. गुरु नानकांच्या अनुयायांना काय म्हणतात? शिष्य किंवा शीख. भूर्ज वृक्ष कोठे आढळतात? काश्मीर येथे. यज्ञात म्हटले जाणारे मंत्र कोणत्या संहितेत आहेत? यजुर्वेद. वर्धमान महावीरांच्या आईचे नाव काय? त्रिशला. अशोक स्तंभ कोठे आहे? सारनाथ. हिंदवी स्वराज्यात किती किल्ले होते? 300. तुझं पूर्ण नाव काय? सोहम गजानन कदम. शाळेचे नाव काय आहे? राष्ट्रसंत विद्यानिकेतन विद्यालय उमरखेड.